मुलाचं लग्न जुळेना, 2 लाख रुपये आणि 4 तोळे सोने मुलीला देऊन लग्न केले. अविवाहित तरुणांनी व्हिडिओ नक्की बघा. भैया पाटील आणि मनीषा पाटील या दाम्पत्याची 12वी पर्यंत शिकलेली अल्पवयीन मुलगी गायत्री तारुण्याच्या उंबरठ्यावर होती. दिसायला देखणी असलेली गायत्री चंचल स्वभावाची आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. ती अर्थार्जनाच्या शोधात होती. मात्र ती चुकीच्या मित्रमैत्रिणीच्या संपर्कात आली आणि एका हसत्या खेळत्या परिवाराची वाताहत झाली. भैया पाटील यांनी आपली पोटची मुलगी गायत्री आणि पत्नी मनीषा या मायलेकीमुळे आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवावी लागली. गायत्री आणि तिची आई मनीषा पाटील या दोघा मायलेकींसह अनेक जण गजाड कसे झाले. गायत्री आणि तिची आई मनीषा यांच्या एका चुकीने अनेक दुर्दैवी घटनांचा जन्म झाला. दुर्दैवी घटनांना कसे आमंत्रण मिळाले, या मायलेकींच्यासह अनेक जण कसे संकटात सापडले, त्यांचे पाय कसे खोलवर रुतले, संबंधित सर्वांची कशी बदनामी झाली, संबंधितांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान कसे झाले, या सर्व गोष्टी गायत्री पाटील प्रकरणामुळे समाजाला दिसून आल्या. जळगाव, कोल्हापूर, परभणी अशा जिल्ह्यामध्ये घडलेल्या एकाच मालिकेतील गुन्ह्याचा ह्या चक्रव्यूहात सोडणारा घटनाक्रम पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. साधारणपणे डिसेंबर 2023चा तो काळ होता. या कालावधीमध्ये गायत्री 16-17 वर्षांची होती. मुलींच्या बाबतीत 16वे वर्ष धोक्याचे म्हटले जाते. या वयात मुलींचे पाऊल वाकडे पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. जाणकार बदमाश अल्लड वयातील 16 वर्षांच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा स्वार्थी हेतू साधण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी पालकांचे आपल्या मुलींच्यावर जातीने लक्ष असणे फार गरजेचे असते. मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये काही पालकांना आपला रोजगार सांभाळण्याच्या स्पर्धेत मुलामुलींच्याकडे लक्ष द्यायला वेळ कमी पडतो. याचा गैरफायदा मुले आणि बदमाश लोक घेतात. या वयामध्ये गायत्री पाटीलची एका मुलीसोबत ओळख झाली. त्या मुलीसोबत गायत्रीची चांगली मैत्री जमली. गायत्रीच्या त्या मैत्रिणीची आई गुन्हेगारी वृत्तीची होती. मीना बोरसे असे त्या मैत्रिणीच्या आईचे नाव. गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर बसलेल्या मीना बोरसे हिच्या मुलीसोबत गायत्रीची मैत्री जमलेली होती. त्यावेळी मीना बोरसे ही मध्य प्रदेशातील खंडवा जेलमध्ये एका गुन्ह्यामध्ये गजाड होते. मीना जेलमध्ये असताना तिची मुलगी गायत्री आणि इतर मित्रमैत्रिणी एकत्र जमत असत. गायत्रीची 12वीची परीक्षा आटोपलेली होती. पॉकेट मनीसह घरातील आर्थिक अडचण दूर करण्यासाठी कुठे काही काम मिळेल का याचा गायत्री तिच्या एका मैत्रिणीसह शोध घेत होती. गेल्या वर्षी सन 2024च्या अखेरीस गायत्री एका दवाखान्यात काम मिळते का याचा शोध घेत असताना तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची ओळख मीनाक्षी जैन या महिलेसोबत झाली. मीनाक्षी जैन ही देखील गुन्हेगारी वृत्तीची होती. मीनाक्षी जैन हिच्यासोबत ओळख झाल्यापासून गायत्री तिच्या संपर्कात होती. कुठे काही काम मिळेल का अशी गायत्री तिला विचारणा करत होती. दरम्यान जानेवारी 2025मध्ये मीना बोरसे ही खंडवा जेलमधून सुटून बाहेर आली. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी मीनाक्षी जैन हिने गायत्री पाटील हिला जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ भेटण्यासाठी बोलवले. ठरल्यानुसार गायत्री पाटील ही तिची परिचित मीनाक्षी जैन हिच्या भेटीला गेली. या भेटीमध्ये मीनाक्षी जैन हिने गायत्रीला एक प्लॅन सांगून तिच्या टोळीत सामील होण्यास सांगितले. बनावट लग्न लावून पैसे कमावणारे आपली टोळी असल्याचे मीनाक्षी हिने गायत्री हिला सांगितले. बनावट लग्नानंतर मिळालेले पैसे आपापसामध्ये वाटून घेतले जातात. तू आमच्या टोळीत सामील झालीस तर तुला घसघशीत पैसे मिळतील असे आमिष मीनाक्षी हिने गायत्रीला दाखवले. अल्पवयीन गायत्रीला मोहाच्या जाळ्यात टाकून तिला विचार करण्यास भाग पाडण्याकामी मीनाक्षी सफल झालेली होती. या वयात सारासार विचार करण्याची शक्ती अल्पवयीन मुलींच्या जवळ नसते हे बदमाशांना माहीत असते. त्याचाच गैरफायदा मीनाक्षीसारख्या महिला घेतात. माणसाच्या दुःखाचे कारण मोहच असतो हे समजण्याइतपत गायत्रीचे वय नव्हते. त्यामुळे ती मोहाच्या जाळ्यात फसली. बनावट लग्न लावून देणाऱ्या आपल्या टोळीमध्ये अर्थात ग्रुपमध्ये मीना बोरसे, सुजाता ठाकूर, मीनाक्षी जैन, रमाबाई, अक्षय जोशी एवढे सदस्य असल्याचे तिने गायत्रीला सांगितले. आम्ही सर्व ग्रुप मेंबर आलेले पैसे वाटून घेतो.
हे मीनाक्षीने गायत्रीला वारंवार सांगून तिला भुरळ पाडलेले होते. तुला पैशांची गरज असेल तर तू आमच्या ग्रुपमध्ये सामील हो. प्रत्येकाला पैशाची गरज असते. तुला तुझा वाटा मिळेल असे मीनाक्षीने पुन्हा एकदा सांगितल्याने गायत्री हो नाही करत तयार झाली. तिने मीनाक्षीला होकार दिला. गायत्रीचा होकार मिळताच मीनाक्षीने तिला कोल्हापूर येथील एका मुलाचा फोटो दाखवला. या मुलासोबत तुला लग्न करायचे आहे. पार्टी लग्नासाठी तयार असून मुलीच्या शोधात आहे. या कामातून चांगले पैसे मिळतील असे मीनाक्षीने गायत्रीला सांगितले. या मुलासोबत तुला लग्न करायचे आहे. आम्ही सांगू तितक्यात दिवस तुला लग्नानंतर या मुलाकडे राहावे लागेल. आम्ही सांगू तसे तुला करावे लागेल असा प्रस्ताव मीनाक्षीने गायत्री पुढे ठेवलेला होता. गायत्रीने होकार दिल्यानंतर तिला तिच्या आईची चिंता सतावू लागली. आता घरी आई मनीषा पाटील हिला काय सांगू असा गायत्रीला प्रश्न पडला. तिने मीनाक्षीला तिच्या मनाची घालमेल आणि समस्या कथन केली. बदमाश सूत्रधार मीनाक्षीने त्यावर देखील उपाय शोधलेला होता. मी आपल्या ग्रुपमधील रमाबाई नावाच्या महिलेला तुझ्या घरी तुझ्या आईची भेट घेण्यासाठी पाठवेन. तुझ्या घरी येणारी रमाबाई सुशील कनौजिया ही नाशिकची महिला तुझ्या आईला सांगेल की तुला नाशिक येथे कंपनीत काम मिळवून देणार आहे. ठरलेल्या प्लॅननुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता गायत्रीचे वडील भैया पाटील कामाला घराबाहेर गेल्यानंतर रमाबाई आली. तिने गायत्रीची आई मनीषा पाटील हिची भेट घेतली. आपले नाव रमाबाई असून मी नाशिक येथील कंपनीमध्ये इंजिन आणि सायलेन्सर घासण्याचे काम करते अशी रमाबाईने गायत्रीची आई मनीषा पाटील हिला ओळख करून दिली. मला त्या कंपनीत 18,000 रुपये महिना पगार मिळतो असे रमाबाईने मनीषा पाटील हिला सांगितले. तुम्ही गायत्रीला आमच्यासोबत पाठवा. मी तिला नाशिक येथे कंपनीत कामाला जाऊन देईन अशी रमाबाईने मनीषा पाटील हिला बतावणी केली. आपल्या मुलीला रोजगार मिळणार या आशेने मनीषा पाटील हिने गायत्रीला रमाबाईसोबत पाठवण्यास होकार दिला. गायत्रीला नाशिक येथे कंपनीमध्ये कामासाठी पाठवले जात असल्याची माहिती मनीषा हिने पती भैया पाटील यांना दिली. गायत्री ताब्यात येताच रमाबाईने तिला आपल्या ग्रुपमधील सुजाता ठाकूर हिच्याकडे नेले. सुजाता ठाकूर हिच्या घरी टोळीची सूत्रधार मीनाक्षी हजरच होते. गायत्रीच्या जीवावर पैसे आणि सोन्याचे दागिने मिळवायचे हा बदमाश कंपनीचा प्लॅन ॲक्शन मोडवर घेण्यात आला. लागलीच पुढील प्लॅन गायत्रीला समजावून सांगण्यात आला. आता आपल्याला कोल्हापूर येथे जायचे आहे. उद्याच तालुक्यातील 30 वर्ष वयाच्या सलून व्यावसायिक तरुणास लग्न करायचे होते. मात्र त्याला मुलगी मिळत नव्हती. या तरुणाचे जळगाव येथील नातेवाईक मीनाक्षी जैन हिच्या संपर्कात आलेले होते. त्या माध्यमातून गायत्रीचे स्थळ सुचवण्यात आलेले होते. गायत्रीला आई वडील नसून ती गरीब घरची असून तिच्या लग्नाची जबाबदारी माझी असल्याची बतावणी मीनाक्षी जैन हिने केलेली होती. गायत्री पदवीधर असून तिने वयाची 18 वर्षे पूर्ण केली असल्याची बतावणी करण्यात आली. सर्वजण नकली नातेवाईक बनून लग्नाची बोलणी करण्यासाठी आले होते. अशा प्रकारे दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी त्या सलून व्यावसायिक तरुणाच्या घरी सर्वजण हजर झाले. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे आणि गायत्रीचे रूप बघून मोहात पडलेल्या सलून व्यावसायिकाने तिच्यासोबत लग्न करण्यास लागलीच होकार दिल्यामुळे त्याचे नातेवाईक पुढील बोलणी करण्यास सरसावले. समोरची पार्टी अर्थात सावज आपल्या फसवणुकीच्या टप्प्यात आल्याचे बघून आम्ही लग्नाच्या तयारीने आलो आहोत असे सांगून त्याच दिवशी लग्न आटोपण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी आम्हाला 2 लाख रुपये रोख आणि मुलीला 4 तोळ्याचे दागिने असे लग्नाळू सलून व्यावसायिक तरुणाच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. आम्हाला लग्नाची तयारी करण्यासाठी थोडा वेळ द्या असे सांगण्याचा प्रयत्न मुलाकडील नातेवाईकांनी केला. मात्र मीनाक्षी आणि तिच्यासोबत आलेल्या बदमाशांनी त्यांना अधिक विचार करण्याची संधी दिली नाही. अखेर त्याच दिवशी लग्न करण्याची तयारी सुरू करण्यात आली. मुलाकडील नातेवाईकांनी काही रक्कम ऑनलाईन मीनाक्षी यांच्या खात्यात वर्ग केली तर काही रक्कम रोखीने दिली. त्यानंतर त्याच दिवशी गायत्रीचे त्या सलून व्यावसायिक तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले. लग्न झाल्यानंतर रमाबाई सुशील कनौजिया वगळता सुजाता ठाकूर, मीनाक्षी जैन, मीना जैन, मीना बोरसे, अक्षय जोशी असे सर्वजण जळगाव येथे परत आले. काही दिवस गायत्रीसोबत थांबलेली रमाबाई ही जळगावला परत आली. कुणाला शंका येणार नाही असे सर्वांसोबत वाग
पतीसोबत शरीर संबंध ठेव असे गायत्रीला गुपचूप सांगून ठेवलेले होते. आम्ही तुला काही दिवसांनी जळगावला घेऊन येऊ असे तिला गुपचूप सांगण्यात आले होते. लग्नानंतर 5व्या दिवशी सत्यनारायण पूजा झाल्यानंतर अल्पवयीन गायत्रीसोबत तिच्यासोबत लग्न केलेल्या तरुणाने शरीर संबंध प्रस्थापित केले. आपल्याला आता पतीसोबत राहायचे नाही, मला जळगावला जायचे आहे असा तगादा गायत्रीने गुपचूप आपल्या ग्रुप सदस्यांसोबत सुरू केला. त्यावर कुणाला शंका नको म्हणून तुला काही दिवस तेथेच राहावे लागेल असा सल्ला तिला देण्यात आल्यामुळे नाईलाजास्तव गायत्री कोल्हापूर जिल्ह्यातील त्या सलून व्यावसायिक तरुणासोबत राहत होते. आपले बनावट लग्न करण्यात आले असून आपले झालेल्या पतीसोबत शरीर संबंध प्रस्थापित झाले असल्याची माहिती गायत्रीने गुपचूप तिच्या आईला कळवली. या बनावट लग्नाच्या माध्यमातून आपल्या मुलीला पैसे आणि दागिने मिळणार असल्याचे बघून तिची आई मनीषा पाटील हिने तिला तिच्या चुकीच्या कामाबद्दल एक प्रकारे मूकसंमतीच दिली. या सर्व प्रकारापासून गायत्रीचे वडील भैया पाटील मात्र अनभिज्ञ होते. लग्नानंतर 2 महिन्यांनी एप्रिल 2025 मध्ये गायत्री तिच्या पतीसह जळगावला मीनाक्षीच्या घरी आली. गायत्रीला मीनाक्षीकडे सोडून तिचा सलून व्यावसायिक पती जळगावला राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांच्याकडे निघून गेला. काही दिवसांनी तो गायत्रीला आपल्यासोबत कोल्हापूरला घेऊन जाण्याच्या तयारीने आला. मात्र यावेळी त्याने टाळाटाळ केली. मला थोडे काम आहे, तुम्ही पुढे जा, मी नंतर येते असे सांगून तिने वेळ मारून नेल्यामुळे तिचा पती एकटाच कोल्हापूरला निघून गेला. त्यानंतर तिने तिच्या पतीसोबत जणू काही संपर्कच तोडला. तिच्या अंगावरील दागिने सुजाता ठाकूर हिने आपल्या ताब्यात घेतले. कोल्हापूरच्या पतीपासून गर्भवती झालेल्या अल्पवयीन गायत्रीचा तिच्या ग्रुप सदस्यांनी दवाखान्यामध्ये गर्भपातही केला. तिचा पती कोल्हापूर येथून तिला वारंवार तू कधी परत येते अशी विचारणा करत होता. मात्र ती त्याला ओढवाओढीची उत्तरे देत होते. दिनांक 24 जून 2025 रोजी गायत्रीचा मोबाईल लागतच नव्हता. त्यामुळे तिचा पती तिकडे कोल्हापूरला अस्वस्थ झाला. त्याने लागलीच दुसऱ्या दिवशी जळगाव गाठले. तो त्याच्या जळगाव येथील त्याच्या नातेवाईक चुलत भावाकडे थांबला. त्याने जळगाव शहरात गायत्रीचा तपास केला असता त्याला धक्कादायक माहिती मिळाली. गायत्रीचे आईवडील हयात असून आपल्याकडे आलेले तिचे सर्व नातेवाईक बनावट असल्याचे त्याला समजले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले. आपल्यासोबत लग्न करणारी गायत्री ही मीनाक्षी जैन हिच्याकडे राहत नसून ती हरिविठ्ठल नगर भागामध्ये आई वडिलांच्या सोबत राहत असल्याची माहिती तिच्या पतीसह त्याच्या जळगावच्या नातेवाईकांना समजल्यामुळे सर्वजण संतप्त झाले. सर्वांनी मिळून ती राहत असलेले हरिविठ्ठल नगर भागातील तिचे घर शोधून काढले. त्यानं त्या ठिकाणी गायत्री तर भेटली नाही, मात्र तिची आई मनीषा पाटील भेटली. आलेल्या सर्वांनी आक्रमक पवित्रा घेत मनीषा पाटील हिला जाब विचारण्यास सुरुवात केली. गायत्रीला आमच्यासोबत पाठवा, तिने लग्न केले असून आम्ही 2 लाख रुपये रोख आणि 4 तोळे वजनाचे दागिने दिले आहेत. एक तर तिला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आमचे पैसे आणि दागिने आम्हाला परत द्या अशी मागणी सर्वांनी गायत्रीच्या आईकडे सुरू केली. ज्या कोणी गायत्रीचे लग्न लावले असेल त्यांना जाऊन विचारा आणि तेथेच गायत्रीचा शोध घ्या असा सल्ला गायत्रीची आई मनीषा पाटील हिने आलेल्या सर्वांना दिल्यामुळे सर्वजण अजूनच संतप्त झाले. शब्दामागे शब्द वाढत होता. त्यावर आलेल्या जमावाने अर्थात नातेवाईकांनी गायत्रीची मिसिंग दाखल करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला अशी मागणी सुरू केली. त्यावर गायत्रीच्या काकाने आलेल्या सर्वांना सांगितले की गायत्रीचा विषय आमच्यासाठी संपलेला असून तुम्ही तिचा शोध घेतला तर आम्हीच तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू, तुमचे हातपाय तोडून टाकू. या विधानामुळे आलेला जमाव अजूनच भडकला, मात्र आल्या पावली परत गेला. संतप्त आवेशामध्ये परत गेलेल्या जमावाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने गायत्रीच्या आईने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठत गायत्री हरवल्याची मिसिंग दाखल केली. हा प्रकार सलून व्यावसायिक तरुणाच्या नातेवाईकांना समजला. गायत्री हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला आणि उलगडत गेला एकामागून एक गुन्ह्याचा प्रवास. त्यानंतर जे जे समोर आले ते सर्व थक्क करणारे होते. नोकरीच्या निमित्ताने नाशिकला गेलेली आपली मुलगी गायत्रीचे अपहरण झाले. तिचे परस्पर लग्न लावण्यात आले. तिचा परस्पर गर्भपात करण्यात आला. आपली बदनामी झाली.
आपल्या घराच्या दारापर्यंत लोक आले, आपल्याला दमबाजी करून गेले होते. या सर्व घडामोडी बघून आणि ऐकून गायत्रीचे वडील भैया पाटील यांच्या नजरेसमोर अंधारी आले. त्यांना काय सुचेनासे झाले. त्यांच्या मनामध्ये विचारांचे ढग जमा झाले. घरात कुणी नसताना त्यांनी घराच्या छताला गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. दिनांक 29 जून 2025च्या सकाळी भैया पाटील यांच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली. अगोदर गायत्री हरवल्याबाबत मिसिंगचा गुन्हा दाखल झाला. या मिसिंगचा तपास सुरू असतानाच हा आत्महत्येच्या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला नोंद झाली. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला मयत भैया पाटील यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन अडकमोल, मीनाक्षी जैन आणि सुजाता ठाकूर अशा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे गायत्री पाटील प्रकरणातून एकामागून एक गुन्ह्यांची मालिका दाखल होण्यासह उघड होण्यास सुरुवात झाली. बनावट लग्न करून फसवणूक झाल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील सलून व्यावसायिक तरुणाने रामानंद नगर पोलीस स्टेशनला एकूण 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 239/2025 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 318(4) व 3(5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. गायत्री भैया पाटील, मीनाक्षी दिनेश जैन, एक अल्पवयीन सुजाता ठाकूर आणि अक्षय ठाकूर अशा 5 जणांच्या विरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला. यातील एका अल्पवयीन मुलीचा सहभाग नोंद घेण्याइतपत नसल्याचे समोर आले. कोल्हापूर येथील फसवणूक झालेल्या तरुणाने त्याच्या बनावट लग्नात दिलेल्या दागिन्यांच्या पावत्यांच्या सह लग्न झाल्याचे पुरावे, लग्नाला हजर असलेल्यांचे छायाचित्र आणि इतर पुरावे पोलिसांना सादर केले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील महिलेची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. फसवणूक झाल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील सलून व्यावसायिक तरुणाने गुन्हा दाखल केला असला तरी त्याच्यासह इतरांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेगळा गुन्हा नोंद झाला. त्यामुळे त्या तरुणासह एकूण 4 अटक करण्यात आली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक झाल्याशिवाय भैया पाटील यांचे विच्छेदन झालेले शव ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा गायत्री पाटीलच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घेतला. अखेर संबंधितांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना 5 दिवस पोलीस कोठडीत राहण्याची वेळ आली. लग्न करणे आणि मुलीच्या घरी जाऊन वाद घालणे त्यांच्या अंगाशी आले. दरम्यान गायत्री पाटीलच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास समांतर पातळीवर सुरू होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी गायत्रीचा मोबाईल क्रमांक ट्रेस केला. तिचे मोबाईल लोकेशन, कॉल्स, मेसेजेस तपासले असता तो परभणी येथे सक्रिय असल्याचे उघडकीस आले. ज्या गायत्रीच्या बेपत्ता होण्यावरून रान उठलेले होते ती परभणीमध्ये अजून एका लग्नाच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात पुढे उघड झाले. गायत्री परभणी येथे अजून एका लग्नाच्या तयारीत असल्याची माहिती बातमीदाराकडून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना समजले होते. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वेळ न दवडता परभणी गाठले. रामानंद नगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक परभणीत दाखल झाले. त्यांना त्या ठिकाणी गायत्री गवसली. गायत्रीने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक करून त्याच्यासोबत बनावट लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर त्याला समजले की जळगाव येथील वृत्तपत्रामध्ये याच गायत्रीच्या बनावट लग्नाच्या आणि तिच्यावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे त्यानेही गायत्री विरुद्ध स्थानिक गंगाखेड पोलीस स्टेशनला भगवान सकाराम बचाटे, राहणार गंगाखेड, शेषेराव चिंतलवाड, राहणार नांदेड, शिवाजी वागटकर, राहणार तिगणवाडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, गायत्रीची आई मनीषा भैया पाटील, मीनाक्षी दिनेश जैन, मीना प्रकाश बोरसे, सुजाता ठाकूर, अक्षय गंगाधर जोशी, सर्व राहणार जळगाव अशा सर्वांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जळगाव रामानंद नगर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. यात विशेष म्हणजे परभणी येथील गायत्री आणि तरुणाच्या बनावट लग्नात खुद्द गायत्रीची आई मनीषा पाटील सहभागी होते. तिचा आपली मुलगी गायत्रीला गुन्ह्यात सपोर्ट होता हे उघड झाले. परभणी जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या तरुणाने लग्नात दिलेले दागिने
आणि पैसे यांचे पुरावे पोलिसांना दिले. 3 लाख रुपये रोख दिल्याच्या पुराव्यासह जळगाव येथील सराफाकडून घेतलेल्या 61,210 रुपये किमतीच्या दागिन्यांची बिले, 5,750 रुपये किमतीच्या कपड्यांची बिले आदी पुरावे त्याने सादर केले. दरम्यान अटकेनंतर गायत्री पाटील हिने रामानंद नगर पोलीस स्टेशनला कोल्हापूरच्या ज्या तरुणासोबत लग्न केले होते त्याच्यासह एकूण 7 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात मुख्य सूत्रधार मीनाक्षी दिनेश जैन, मीना प्रकाश बोरसे, रमाबाई कनोजिया, सुजाता ठाकूर, मीना जैन, अक्षय गंगाधर जोशी आदींचा समावेश करण्यात आला. ज्यावेळी गायत्रीचे कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणासोबत बनावट लग्न झाले त्यावेळी ते अल्पवयीन होते. त्यामुळे आपण अल्पवयीन असताना आपले लग्न झाले आणि त्यातून आपण गर्भवती झाल्याचे तिने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आल्यामुळे त्याच्यासोबत लग्न करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण नाहक फसला. त्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीही एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग दाखवण्यात आला. गायत्री पाटील हिने दाखल केलेल्या फिर्यादीत मीना बोरसे हिने तिच्यासह तिच्या मित्रांच्यावर चोरीचा आळ लावून पोलिसांच्यामध्ये खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन 40,000 रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. आपण लग्नायोग्य वयात नसताना आपले खोटे लग्न लावून देण्यासह पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप गायत्रीने दिलेल्या फिर्यादीमध्ये मीनाक्षी जैन, मीना बोरसे, रमाबाई, सुजाता ठाकूर, मीना जैन व अक्षय जोशी यांच्याविरुद्ध लावण्यात आला. अशा प्रकारे गायत्री पाटील आणि तिची आई मनीषा पाटील या मायलेकींसह बदमाश टोळीमुळे उद्भवलेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढत गेली. जे फिर्यादी तेच संशयित आरोपी झाले, जे संशयित आरोपी तेच काही गुन्ह्यात फिर्यादी झाले. गायत्री पाटीलच्या चुकीला वेळीच उघड करून नेस्तनाबूत करण्याऐवजी त्यावर पांघरून घालण्याचे काम तिची आई मनीषा पाटील हिने केल्यामुळे ती या गुन्ह्यात फसली. तसेच तिच्यासोबत लग्न करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील लग्नाळू तरुण गजाआड झाला. त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक गजाआड झाले. गायत्री पाटील हीच बनावट लग्नाच्या टोळीत सहभागी करणारे सर्वजण जेलमध्ये गेले. गायत्री पाटीलचा जन्मदाता बाप आत्महत्या करून देवाघरी गेला. दोघे मायलेकी गजाआड झाल्याने घरात गायत्रीचा भाव एकटा झाला. अशा प्रकारे विविध परिवारांची वाताहत झाली. बदनामीच्या धाकाने कुणी गुन्हा दाखल करण्यास पुढे येणार नाही या आविर्भावामध्ये या टोळीचा बनावट लग्न करून फसवणुकीचा उद्योग सुरू होता. मात्र भैया पाटील यांची आत्महत्या पुढील सत्य उजेडात येण्यास महत्त्वाचा दुवा ठरली. एका बापाची आत्महत्या खूप काही सांगून गेली. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या एकूण 4 गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, उपनिरीक्षक संजय शेलार, सचिन रणशेवरे आणि त्यांचे सहकारी प्रवीण सुरवाडे आदी करत आहेत.